नमस्कार, किरण होम क्रिएशन मध्ये आपले स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आवळा सुपारी करण्याची रेसिपी बघू। त्याकरिता साहित्य: आवळे अर्धा किलो, मीठ 1 चमचा, सेंदव मीठ 1 चमचा, काळं मीठ 1 चमचा, पिठी साखर चवीनुसार। आवळा सुपारी करण्याची कृती बघू। हे आवळे अर्धा किलो आहे। त्यात भरपूर पाणी घालून एक एक करून धुवून टोपलीमध्ये काढते। सुपारी करताना आवळे मोठे मोठे निवडून घ्यावे। निवडून घेतले की आवळे भरभर किसल्या जाते। आवळा एक एक करून पूर्ण कोरडे पुसते। आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आहे। डोळ्यांकरता फारच गुणकारी आहे। आवळा सतत सेवन केल्यास दृष्टीदोष नाहीसा होतो। आवळा वर्षभर मिळत नाही, त्यामुळे त्याची साठवणूक वेगवेगळ्या प्रकारे करून ठेवता येते। आवळ्याचे लोणचं, आवळा कँडी, मुरब्बा, आवळा सुपारी, वेगवेगळ्या प्रकारे आवळ्याची साठवणूक करून ठेवावी। आवळा शक्तिवर्धक पण आहे। आवळे पूर्ण पुसून झालेत। आवळ्याचा देठाकडील भाग काळा काढून घेते। मुखी काढून आवळा किसते। आवळ्याला काळे डाग असतील तर काढून घ्यावे। आवळ्याचा किस मोठा मोठा पडेल अशी मोठ्या किसाची किसणी वापरावी। आवळे कोरडे असले की किसताना आवळ्यावरून हात घसरत नाही। आवळ्याची बी किसणीला लागेपर्यंत किसते, नंतर दुसऱ्या बाजूने किसते। आवळा फिरवून घेते व किसते। आवळ्याची बी किसणीला लागेपर्यंत आवळा किसते। याप्रमाणे आवळे किसले की आवळ्याचा पूर्ण गर निघतो। मोठ्या किसाची किसणी असली की किस मोठा मोठा पडून सुपारी मोकळी मोकळी होते। आवळे पूर्ण किसून झाले। हे बघा, बियांना गर काहीच शिल्लक नाही। किसणीला असलेला पूर्ण किस लगेच काढते। काही वेळाने किस काढला तर किस काळा होतो, त्यामुळे किसणीचा किस लगेच काढावा। छान मोठा मोठा किस पडला, किस भरभर पडला की किस पांढरा शुभ्र पडतो। किस मिक्स करते। थोडा खालवर किस करून घेते। यात मीठ घालते, मिक्स करते। काळं मीठ, शेंदव मीठ, चवीपुरती पिठी साखर मिक्स करते। मिठाचा गडा आहे तो फोडून घेते। हवं असेल तर जिरे पूड घालू शकता। जर काळं मीठ नसेल तर टाटा नमक व साखर घालूनही करू शकता। आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे शरीराला फारच गुणकारी आहे। मिक्स करते। डायरेक्ट परातीमध्ये किंवा ताटामध्ये किस घातला की ताटाला असे काळे डाग पडतात, त्यामुळे परातीमध्ये डायरेक्ट किस न घालता पत्रावळ घालून आवळ्याचा किस घालते किंवा प्लॅस्टिक पेपरवर घालू शकता। मोकळं मोकळं करून ठेवते। जर जास्ती किस असेल तर 2 भांड्यांमध्ये विरळ विरळ किस घालावा। परातीला वरून पांढरे कापड बांधते। आवळ्याचा किस कडक उन्हात वाळत घालते। पातळ कापड असेल तर पातळ कापड बांधावे। पांढऱ्या कपड्यामधून किरण परावर्तित होऊन लवकर सोकतो। परात गोल गोल फिरवून घेते। गोल गोल फिरवून टाईट बांधते। परात उन्हात ठेवते। 2-3 तासांनी सुपारी थोडी परतवून घेतली, त्यामुळे सुपारी लवकर वाळली। दिवसातून 1-2 वेळा सुपारी परतवावी। सुपारी परतविली की लवकर सोकते। 2 दिवस उन्हात ठेवली, बघू शकता छान पांढरी शुभ्र व कडक ठिसूळ झाली। आवळा सुपारी पित्तनाशक पण आहे। ही सुपारी एअरटाईट डब्यामध्ये ठेवावी, कडक राहते। जर नरम पडली तर पुन्हा 2-3 तास उन्हात वाळत घालावी, कडक राहील। वापरण्याची सुपारी वेगळ्या डब्यात ठेवली तर ठेवणीच्या डब्यातील सुपारी नरम पडणार नाही। ही सुपारी मुखशुद्धीकरिता फारच छान आहे। आवळा सुपारी प्रवासाला, पिकनिकला जाताना नेता येते। अशी ही बहुगुणी आवळा सुपारी तयार झाली।